नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या जबरदस्त अशा भागामध्ये आपण पाहणार आहोत की ईश्वरी अर्णवला सांगत असते की अर्णव सर, बाळाच्या रडण्याचा आवाज येतोय. बाळ इतकं का रडतं असेल? अर्णव म्हणतो की मला वेगळीच भीती वाटत आहे. ईश्वरी म्हणते की कोणती भीती? अर्णव म्हणतो की मी सिंदूर. मला भीती अशी वाटते की ताई गाढ झोपली असेल आणि तो राकेश त्या रूममध्ये. ईश्वरी म्हणते की मग राकेश काय करू शकतो? त्याची तर मेमरी गेलीये ना. मग ती म्हणते त्यावर अर्णव म्हणतो की बरोबर, मेमरी तर गेली आहे, परंतु तो जास्त डेंजरस असू शकतो. तुला माहितीये ना, त्याची मेमरी लॉस झाली आहे, म्हणूनच तो त्याचा टेम्पर पण गमावू शकतो. आणि जर असं चुकीचं अग्रेशनमध्ये त्याने काही केलं तर बाळाच्या आवाजाने याची भीती मला वाटते. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही सर, आपल्यालाही बघायला पाहिजे. आणि बाळाचं रडणं काही थांबतच नाहीये. तेव्हा राकेश आता पाळण्यातून बाळाला काढत असतो आणि अंजलीला तेवढीही जाग नसते. ती गाढ झोपलेली असते. नंतर मग ईश्वरी आता त्याला म्हणत असते की अर्णव सर, मला असं वाटतं की नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे, पण बाळ इतकं का रडतं असेल? बाळाने सू वगैरे केली असेल, कपडे ओले झाले असतील की त्याला भूक लागली असेल. नक्की काय प्रॉब्लेम झाला असेल? अर्णव म्हणतो की थांब, आपण बघूया नक्की काय झालंय ते. म्हणून ईश्वरी आणि अर्णव दोघेही आता उठत असतात. अंजली अजूनही गाढच असते. तिला जराही राकेशने बाळ पाळण्यातून घेतले याचीही जरा चाहूल लागलेली नसते. नंतर राकेश अलगद बाळाला बाहेर उचलतो आणि दरवाजाच्या बाहेर घेऊन चाललेला असतो. मॅडम तर झोपल्या आहेत असं म्हणून तो बाळाला उचलतो आणि तिथून दरवाजाच्या बाहेर घेऊन जात असतो. आता बाळ बाहेर आल्याबरोबर आता शांत व्हायला लागलेलं असतं. अर्णव पण रूममधून बाहेर पडतो आणि बघतो तर त्या पिल्लूला राकेश घेऊन चाललेला असतो. ईश्वरी म्हणते की तो बघा सर, राकेश. तेव्हा राकेशकडे त्यांचं लक्ष जातं आणि दोघंजणही राकेशच्या बरोबर जायला निघतात. आता राकेशला पाहिल्यानंतर अर्णवला काही समजत नसतं की नेमकं याचं काय चाललंय, हा काय करतोय त्याचं. तेव्हा ईश्वरी अर्णव दोघेजणही पटापट जिने उतरतात आणि ईश्वरीला अर्णव आता म्हणतो की चल मिसेंदोर, पटकन, तो काहीतरी करेल. तर तेव्हा मग ती म्हणते की नाही सर, आपण आता जायचं नाही पुढे. तेव्हा तो म्हणतो की व्हॉट, मग आता काय फक्त बघत बसायचं? ईश्वरी म्हणते की नाही सर, आता ना आपण एक करूया, ते म्हणजे त्याला जाणवून देऊया नको की आपण त्याचा पाठलाग करत आहोत. त्याला फक्त इतकंच कळव द्यायचंय की त्याच्या मागे कोणी नाहीये. त्याला आवाज पण देऊ नका. आणि असं केल्यामुळे ना आपल्याला कळेल की तो खरंच नाटक करतोय की त्याची खरंच याददाश्त गेलीये. आपण जर त्याला आवाज द्यायला गेलो तर मात्र तो सावध होईल. आणि जर नाही दिला तर त्याला कळेल की आपल्याला कसं वागायचं ते, आणि तो व्यवस्थित त्याच्या नेहमीप्रमाणे वागेल. तेव्हा तो म्हणतो की कळत नाही मी सिंदूर, पण जर बाळाला काही केलं तर? तेव्हा ईश्वरी म्हणते की डोंट वरी, काहीच नाही करणार, आपण बाहेर येऊन बघूया. तेव्हा दोघंजणही अलगद बाहेर डोकावून बघतात तर राकेश त्यांना कुठेही दिसत नसतो. ईश्वरी म्हणते की सर, हळूच बघा, अजिबात त्याला आवाज देण्याचा प्रयत्न करू नका. मी सांगते तसं करून बघूया. आता ईश्वरी सांगते त्याप्रमाणे अर्णव दरवाजा उघडतो आणि बाहेर येतो. तर बाहेर गार्डनमध्ये वगैरे कुठल्याही साईडला त्यांना ईश्वरीला तो दिसत नसतो. ईश्वरी आता बघते की कुठे गेला हा बाराकी ढेर. तेव्हा अर्णव चिडतो आणि म्हणतो की बघितलं ना मिसेंदोर, मी तुला सांगितलं होतं, तो शॉर्ट टेम्पर्ड आहे, त्यामुळे काहीच करू शकत नाही. आपण आता बाळाला कुठे शोधायचं सांग मला. तुझा प्लॅन हा अजिबात बरोबर नव्हता. तेवढ्यात आता दोघंजणही बाहेर गेटकडे शोधायला जाणार असतात. त्याला अंगाईचा आवाज ऐकायला येतो. ईश्वरी अर्णव तिथेच पाय थांबवतात आणि मागच्या बाजूला वळून बघतात, जिथून अंगाईचा आवाज येत असतो. आता ते दोघंजण तिथे अंगाई गात असताना राकेश बघायला येतात. तर राकेश हा बाळाला घेऊन छानपैकी अशी गोड अंगाई गात असतो आणि त्या अंगाईमुळे बाळ खूप खुश झालेलं असतं आणि हसत असतो. तेव्हा आता राकेश अगदी बाळाला आपल्या कुशीमध्ये घेऊन छान डोलवत डोलवत अंगाई गात असतो. ते ईश्वरी आणि अर्णव बघतात. त्यांना त्याला बघून जबरदस्त धक्का बसतो की ईश्वरीला आणि अर्णवला त्याचं नवीनच असं रूप पाहायला मिळालेलं असतं. तेव्हा मग राकेश म्हणतो की बाळा, आता शांत वाटलं ना तुला? असं म्हणून तो बाळाला घेऊन तिथून आता खाली बसतो. आणि तेवढ्यातच ईश्वरी आणि अर्णव बाळाकडे बघतात आणि अर्णवचा आता सगळा क्षणातच गैरसमज मिटून जातो की राकेश हे सगळं करतोय. तेवढ्यातच आता राकेश म्हणतो की अरे, तुम्ही दोघे इथे एवढ्या रात्री तुम्हालाही जाग लागत नव्हती का? तेव्हा ते दोघेही म्हणतात की हो, नव्हती लागत जाग. नंतर मग तो म्हणतो की बरं बरं, तुम्ही दोघेही इथे मस्त मोकळ्या हवेत फिरा, तोपर्यंत मी छकुलीला जाऊन आतमध्ये घेऊन जातो आणि तिला म्हणतो की चला आता आतमध्ये जाऊन आपण झोपायचं बरं का. ईश्वरी आणि अर्णव यांचा हाही प्लॅन हाही फ्लॉप झालेला असतो. त्यानंतर सकाळी ईश्वरी साडी नेसत तयार होत असते. तेवढ्यातच अचानक अर्णव आतमध्ये येतो आणि ईश्वरीला म्हणतो की सॉरी, बाहेर थांबतो बाहेर मी. आणि मग लगेचच तो बाहेर थांबायला जातो आणि ईश्वरी म्हणते की बाराकिडे, फक्त 2 मिनिटं, आवरलंय माझं. तेव्हा ईश्वरीला तो बाहेरूनच खुणावतो की झालं असेल तर मला नक्की सांग. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो सर, आतमध्ये या, आता झालंय माझं आवरून.
तेव्हा मग अर्णव हा आतमध्येच येतो आणि ईश्वरीला असं छान तयार झालेलं पाहून तिथल्या तिथे ते त्याची विकेट पडते. आता ईश्वरीला तो बघतच राहतो. ईश्वरी म्हणते की काय झाले सर, असं का बघताय तुम्ही? तेव्हा तो म्हणतो मिस इंदोर, नक्की आज काय आहे? नाही म्हणजे इतकी छान तू बनून सवरून तयार आहेस म्हणून म्हटलं. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर असं काय करता, तुम्ही विसरलात का? आपल्या घरात आज रामनवमीची पूजा आहे ना? तेव्हा तो म्हणतो ओ आय सी, मी विसरूनच गेलो होतो. मग त्यानंतर ईश्वरी म्हणते की सर एक काम करा, तुम्हीही तयार व्हा. छान इथे तुमच्यासाठी कुर्ता काढून ठेवलेला आहे, ब्लू रंगाचा, तो घाला. मग ईश्वरीला तो म्हणतो की ठीक आहे, कुर्ता घालतो मी. त्यानंतर मग काही काम असेल तर बघतो ते. ईश्वरी म्हणते की सर हे बघा ना, अगदी मनापासून सांगा, खोटं बोलू नका, फ्रँकली. तसंही घरात काही पूजापाठ असेल किंवा काही देवाचं काम असेल तर तुम्हा पुरुषांचं इतकं काही काम असतं का मला सांगा. तुम्ही तसंही नुसतं मोबाईलमध्येच बसून राहणार आहात, बरोबर ना? काहीच काम नाहीये. तेव्हा तो म्हणतो की असं काही नाहीये, मला माझी बरीचशी कामं असतात, ओके, तू असं बोलू शकत नाहीयेस. तेव्हा ती म्हणते की एक काम करायचंय तुम्हाला ना रामनवमीच्या पूजेसाठी प्रसाद घेण्यासाठी लहान मुलांना आणायचं आहे. तेव्हा मग तो म्हणतो की नो, मी अजिबात नाही, लहान मुलांना अजिबातच नाही. सारखं सारखं नाव घेऊन बोलत असतेस. त्यावेळेला मग आता ईश्वरी म्हणते की सर अहो शांत व्हा, आय एम व्हेरी सॉरी, मला पटकन बोलून गेले मी, मला खरंच असं काही मनात नव्हतं, सॉरी. तेव्हा अर्णव पण चिडलेला असतो. त्याच्या लक्षात येतं. तोही पटकन स्वतःचा राग शांत करतो आणि म्हणतो की सॉरी मिस इंदोर, माझं चुकलं. नंतर मग आता ईश्वरी त्याला बोलून दाखवत असते की अर्णव सर आता शांत बसून राहू नका. तेव्हा मग अर्णव म्हणतो की ओके, आणायचे कुठून, त्या मुलांना सांगितलेलं आहे ना? ईश्वरी म्हणते की हो, तुम्हाला मी सांगते तिथून मुलं घेऊन या. आणि हो, हा घ्या, अगोदर तयार होऊन जा आणि मगच त्या मुलांना घ्या. तेव्हा मग ईश्वरी आता त्याच्याकडे बघतच राहते आणि म्हणते की काय अर्णव सर, जा आवरा आता पटकन, उशीर करू नका. मग अर्णव आता आवरण्यासाठी आतमध्ये निघून जातो. तर इथे नमू देखील तिच्या घरी छानपैकी रामनवमीची पूजेसाठी सजावट करत असते. तेवढ्यातच शुभंकर येतो आणि म्हणतो की नमूबाई, डमे डमे, चला लवकर लवकर, छान छान तयारी झाली पाहिजे बरं का, रामनवमी आहे. रामनवमीच्या पूजेसाठी कुठल्याही प्रकारची कसर राहता कामा नये. तेवढ्यातच काकी येते, म्हणजे सुप्रिया येते आणि म्हणते की चला सजावट चालू झालीये ना तुमची, मग एक काम करा, सगळ्यांसाठी मस्त मस्त शिकंजी बनवून आणलीये, चला पिऊन घ्या. तेव्हा मग लगेचच सुप्रिया तिला द्यायला जाते नमूला. नमू म्हणते की आई नकोय मला सध्या. तेव्हा सुप्रिया तिच्यावर ओरडते आणि म्हणते की काय चाललंय तुझं नमू, म्हणजे मी बघते तुझं 2 दिवस झाले हे सगळं चालू आहे. सगळ्या गोष्टीतून बाहेर ये ना अगर, किती वेळा तीच तीच गोष्ट तू धरून राहणार आहेस. मला तरी अजिबात आवडलेलं नाहीये यावेळेला. अगं इतकी गोष्ट ताणू नये गं. तेव्हा मग नमूला तो म्हणतो की हो अगं नम्रता, आज रामनवमी आहे आणि या शिकंजीला तू नाही म्हणतेस म्हणजे ना, खरंच मला तरी तुला वेगळंच म्हणावं लागेल. तेव्हा तो शिकंजीला टेस्ट करतो आणि म्हणतो की वाह, खरंच खूप मस्त झालीये. आणि ही मात्र ना अशी चिडत राहणार आहे, हिला काही कळतच नाहीये. आणि तुला माहितीये किती काय काय करत होती काल ती. तेव्हा सुप्रिया म्हणते की हो बरोबर आहे नम्रता, इतकंही चुकीचं वागू नये गं. अगं तू बिचारा आकाश किती शांत आणि साधा मुलगा आहे, किती समजूतदार आहे. आणि तू तू मात्र त्याच्याशी कशी कचाकचा काल भांडत होतीस, किती बोलत होतीस काल त्याच्याबरोबर तू. अगं त्याला इतकं बोलण्याची काहीच गरज नव्हती. तो आकाश होता म्हणून त्याने ऐकून घेतलं. त्याच्या जागी जर मी असते ना, तर 2 ठेवून दिल्या असत्या तुला. नमू म्हणते की मला वाटतच होतं शुभंकरनं नक्कीच चोंबडेपणा करणार आहे. काय रे, तुला चोंबडेपणा करून आईला सांगण्याची काय गरज होती सगळं? सुप्रिया म्हणते की हो गरज होती, कारण की तू खूप चुकीची वागतेस नमू. अगं इतका विषय ताणला नाही पाहिजे तू. त्यांच्या घरातही प्रॉब्लेम चालू आहेत हे समजून घ्यायला हवंस ना तू. तिकडे अंजलीताईची डिलिव्हरी झालीये, तर त्या राकेशची मेमरी लॉस झालीये, तिला हे पण समजलं पाहिजे. तेव्हा लगेच शुभंकर म्हणतो की बापरे, मेमरी लॉस म्हणजे हा तर फार सेन्सिटिव्ह विषय झाला राव. हा सगळा व्यवस्थित हाताळला गेला असला पाहिजे विषय, म्हणजे घरातलं वातावरण खूपच बिघडलेलं असणार. तेव्हा शुभंकरला नम्रता म्हणते की शुभडुबू, हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव, उगीचच ना आग लावण्याचा प्रयत्न करू नकोस. तू दोन्ही बाजूनी बोलतोय, समजलं ना, डबल ढुलकी. तेव्हा मग सुप्रिया म्हणते की हे बघ, मला एक गोष्ट माहितीये, किती काही झालं ना तरीही त्यांचं हे सगळं काही भांडण मिटलं पाहिजे. मला माहिती नाही नम्रता, फार वेळ हे टेकून ठेवू नको, समजलं.
जरा समजून घे. एवढ्यात शुभंकर तिला शांत करण्यासाठी म्हणतो की खरंच काकू, शिकंजी प्यायली ना तर आज मला आपल्या इंदोरची आठवण आली. आजच पहिल्यांदा असं झालंय की इंदोर आठवलंय मला इथे मुंबईत आल्यापासून. तेव्हा मग ती म्हणते की चला आवरा मग लवकर, आणि ती आतमध्ये निघून जाते. आणि शुभंकर तिला म्हणतो की नम्रता, अगं काकू जे काही म्हणते ते अगदी बरोबर आहे, प्लीज त्या गोष्टीचा विचार कर. तेव्हा ती म्हणते की तू माझी बाजू घेऊन कधी बोलणार आहेस रे? तेव्हा तो म्हणतो की नक्की नक्की बोलणार आहे मी, तुझी पण बाजू घेऊन नक्की बोलणार, असं तिला तो आता समजवत असतो. नंतर नम्रता ही शांत झालेली असते आणि इकडे दुसरीकडे अंजली तयार होत असते पूजेसाठी. राकेश म्हणतो की तुमचं झालंय का, येऊ का आतमध्ये मी? तेव्हा ती म्हणते की हो या ना आतमध्ये या. मग राकेश म्हणतो की म्हणजे मला कळत नाहीये आज नेमकं काय आहे घरामध्ये, वेगळंच काहीतरी दिसतंय प्रकरण. आज सगळेजण सजून धजून तयार आहेत, खाली पण लगबग चालू आहे आणि तुम्ही पण छान सजले आहात म्हणून विचारलं. तेव्हा ती म्हणते की अहो घरात ना रामनवमीची पूजा आहे, त्यासाठी सगळेजण तयार होत आहेत. मग तो म्हणतो की अच्छा, खरंच खूप चांगलंय, म्हणजे आज रामनवमी आहे, मला हेही लक्षात नव्हतं. मग ती म्हणते की बरं हे बघा, छानपैकी तुमच्यासाठी हा कुर्ता तयार करून ठेवलाय मी, इस्त्री केलेला आहे, तुम्ही पण घाला आणि या खाली. तेव्हा मग तो म्हणतो की हो ठीक आहे, येतो मी तयार होऊन, पण माझ्यासाठी पण काही काम असेल ना तर सांगा, म्हणजे कसं आहे ना मी काही काम करायला तयार आहे. तेव्हा ती म्हणते की अहो असं काय करताय तुम्ही घरचे जावई आहात, तुम्ही कसं काय काम कराल, तुम्ही बसून राहा फक्त, काही करण्याची गरज नाहीये. तेव्हा मग तो म्हणतो की असं कसं, हे तर चुकीचं आहे ना, जावई असलो म्हणून काय झालं, घरातलं काम असेल तर बरोबर वाटतं ना, म्हणजे सगळेजण असे छान तयार करतायत, मदत करतायत एकमेकांना, आणि आपण असं बसून राहणं योग्य वाटत नाही ना नुसतं. म्हणूनच काही काम असेल तर नक्की करेन ते मी, मला काही संकोच वाटणार नाही घरातल्या कामाला किंवा पूजेला हातभार लावला तर, तितकंच ते पुण्याचं काम असतं. आणि तसंही मला काही आठवत नाहीत म्हणा ही नाती, पण या पूजेच्या निमित्ताने नक्की काहीतरी थोडंफार आठवेल म्हणतोय. म्हणूनच बरं ठीक आहे, होतो मी तयार आणि बघतो खाली काय करायचं असेल तर. तेव्हा मग हे सगळं तो बोलल्यानंतर अंजलीला वाईट वाटतं. ती म्हणते की किती साधे भोळे आहेत ते, कुठल्याही प्रकारचा इगो नाही यांना, आणि काय माहिती या ईश्वरी आणि अर्णव आणि घरातल्यांना हे इतके का खुपतायत ते, की ते शांततेने आणि साधेपणाने वागतात, असं ती म्हणत असते. ते ईश्वरी इथे तिच्या प्रसादासाठी तयारी करत असते आणि म्हणते की चल ईशू लवकर लवकर आटप, प्रसाद वेळेवर तयार झाला पाहिजे. मग आकाश तेवढ्यातच ईश्वरीच्या बाजूला येऊन उभा राहतो आणि ईश्वरी म्हणते की काय झालंय, म्हणजे काहीतरी नक्की आहे. आकाश भाऊजी बोला, काय चालू आहे तुमच्या मनामध्ये? तेव्हा तो म्हणतो की हो आहे तर चालू मनामध्ये. मग ती म्हणते की तुम्हाला ना काहीतरी बोलायचंय माझ्याशी, बोला काय म्हणायचंय ते बोला, लगेच कसला संकोच करता इतका? तेव्हा तो म्हणतो की खरंच खूप प्रॉब्लेम्स चालू आहेत, नम्रताचं आणि माझं फार मोठं भांडण झालंय काल, आणि ती काही ऐकून घ्यायलाच तयार नाहीये. माझ्याशी खूप भांडत होती तिच्याशी, तिला बोलतोय समजवतोय पण तरी ऐकून घेत नव्हती. ईश्वरी म्हणते म्हणजे मला कळतच नाहीये, ताई आणि तुमचं भांडण म्हणजे ताई कोणाशी भांडू शकते मला वाटलंच नाहीये. तेव्हा मग तो म्हणतो की हे झालंय हे सगळं, आणि हे सगळं आमच्या लग्नाच्यामुळे झालंय, आमचं लग्न थोडं पुढे ढकललंय ना, त्यामुळे तिची चिडचिड होतीये. मग मला असं वाटतं की ईश्वरी तू जरा तिच्याशी बोलून घे आणि या लग्नाबद्दलनं जरा काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आता. एकतर आमचं लग्न लवकर झालं पाहिजे, हे लग्न व्यवस्थित पार पडत आलं ना की मग तिच्या तोंडावरचा राग जो आहे तो व्यवस्थित होईल असं मला वाटतंय. आणि घरात एकंदरीत जे काही प्रकरण चालू आहे ना त्याच्यामुळे मला लक्ष देता येत नाहीये तिच्याकडे, म्हणून तिची जरा चिडचिड होते, बाकी काही नाहीये. ना की मात्र नम्रता शांत होईल तेव्हा वल्लरी लगेचच तिथे येऊन बोलते की वा, हे मात्र बरं चालू आहे हा आकाश तुझं. अरे घरातलं वातावरण काय आहे ते जरा बघ आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न कर. तुला काय लग्नाची घाळी पडलीये? म्हणजे तू नुसता गुडघ्याला बाशिंग बांधून तयारच आहेस वाटतं. घरात बघ काय अंजलीची डिलिव्हरी आहे, त्या जावई बापूंचे तसं झालंय. इतकी घाई करायला नकोय, इतकी लग्नाची घाई करण्याची काय गरज आहे मी म्हणते. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हे बघ आकाश भाऊजी, मलाही तेच वाटते. यावेळेला मामी जे काही म्हणतात ना ते योग्य बोलतायत. घरातलं वातावरण आपलं सध्या ठीक नाहीये. सगळं काही ठीक झालं ना की मग आपण कदाचित बोलू शकू ह्या सगळ्या विषयावर. तेव्हा मग वल्लरी म्हणते की मला तरी वाटते ना की ही सगळी फूस ना ह्या ईश्वरीनेच लावली असणार आहे. तिला बहिणीला घरी घेऊन येण्याची खूप घाई झाली असेल ना, म्हणून हे सगळं करते. तेव्हा मग आकाश म्हणतो की असं अजिबात नाहीये मॉम, तू प्लीज काहीही बोलू नकोस. अगं उलट ती मला समजावतीये, तुझी बाजू घेतेय आणि तू उगीचच बोलतेस. तेव्हा मग वल्लरी म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, इतकात हे लग्न होणार नाहीये. लक्षात ठेव, हे लग्न पुढे पाडायला लागणार आहे. पोस्टपॉन व्हावं लागेल हे लग्न. मी तोपर्यंत ह्या लग्नाला होकार देत नाहीये. असं म्हणून ती शांत होऊन तिथून निघून जाते. आणि मामीचं म्हणणं बरोबर आहे असं ईश्वरी समजावते. आणि मग तो म्हणतो की प्लीज तू ह्या सगळ्यात नम्रताला समजाव, तिला प्लीज तू कळव हे सगळं आहे ते. तेव्हा ती म्हणते की हो मी आजच आईशी बोलून घेते आणि नमूताईला शांत करायला सांगते. तर इथे आकाश या सगळ्या गोष्टीमुळे टेन्स्डमध्ये असतो आणि
आणि अर्णव हा त्या मुलांना घेण्यासाठी एका ठिकाणी आलेला असतो, म्हणजेच एका अनाथ आश्रमामध्ये. तेव्हा तिकडचे जे मुख्य असतात ते म्हणतात की अर्णव सर तुम्हीच ना? तेव्हा तो म्हणतो की हो नमस्कार मीच आहे. आणि हीच मुलं आहेत का? तेव्हा ते काका म्हणतात की हो हीच मुलं आहेत, त्यांना तुम्हाला घेऊन जायचंय. तेव्हा लगेचच तिकडची एक मुलगी आवाज देते की ओ काका आम्हाला तुमच्या घरी यायचंय का? तेव्हा लगेच अर्णव म्हणतो की काय काका? व्हॉट डू मीन काका? नाही. तेव्हा मग लगेचच आता ते काका ओरडतात आणि म्हणतात की हे बघा सगळ्यांनी ना शांत राहायचंय, जास्त गडबड करायची नाही, यांच्या घरी तुम्हाला जायचंय आणि हो शहाण्या बाळांसारखं जायचंय, अजिबात दंगामस्ती करायची नाही, कळलं? तेव्हा ते हो असं म्हणतात आणि मग म्हणतात आम्ही या गाडीतून जायचंय का? तेव्हा अर्णव म्हणतो की हो बसा सगळ्यांनी, मग ये गाडीतून जायचं असं म्हणून ती सगळी मुलं लहान मुलं त्या गाडीमध्ये बसतात. अर्णव आता त्यांच्याकडे रागाने बघत असतो आणि म्हणतो की हे बघा सगळ्यांनी नीट बसायचंय, अजिबात मस्ती करायची नाहीये. तेव्हा त्यातली एक मुलगी म्हणते की अरे दादा आम्हाला ना गरम व्हायला लागलंय, प्लीज जरा एसी लावून आतमध्ये सगळं बंद बंद आहे. तेव्हा मग तो म्हणतो की हो लावतो एसी, सगळ्यांनी गपचूप आतमध्ये बसायचं, समजलं? अजिबात गडबड बडबड करायची नाही. तेव्हा तो पुढे बसलेला एक मुलगा असतो तो म्हणतो की समजलं का रे सगळ्यांना, अजिबात गडबड पण नाही करायची आणि बडबड पण नाही करायची. तो मुद्दामच अर्णवला चिडवत असतो. तेव्हा अर्णव त्याला ओरडतो आणि म्हणतो एक मिनिटं, तू आहेस ना, तुला समजलं ना गडबड आणि बडबड नाही करायची, मग तू गप्प बस, त्यांचं ते बसतील गप्प, समजलं? टर्न होऊन व्यवस्थित बस. तेव्हा आता जी मुलं असतात त्यांची नुसती बडबड बडबड आतमध्ये चालूच असते. अर्णव त्यांना ओरडतो आणि म्हणतो की चुप, सगळ्यांनी गप्प बसायचं, अजिबात आवाज करायचा नाही, घेऊन जातोय मी घरी, शांत बसायचं, कळलं? असं म्हणून तो सगळ्या मुलांवर ओरडतो. नंतर इथे आता अंजली ही तिच्या बाळाला तयार करत असते. तेवढ्यातच सुप्रियाचं काम चालू असताना ईश्वरी तिला फोन करते आणि म्हणते की आई झाली का सगळी तयारी रामनवमीची? तेव्हा मग ती म्हणते की हो ग आमच्याकडे पण लगबगच चालू आहे. आणि तुझ्याकडे काय चालू आहे? तेव्हा ईश्वरी म्हणते की हो आमच्याकडे पण ती सगळी लगबग चालू आहे. तेव्हा आई म्हणते की ईशू सगळं काही व्यवस्थित कर बरं, पूजेमध्ये ना कुठल्याही प्रकारची कमी ठेवू नकोस, सगळं काही मनापासून कर, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील, सगळं मार्गी लागेल बघ. तेव्हा मग ती म्हणते की हो सगळं व्यवस्थितच करत आहे मी. अर्णव सर गेले आहेत. मग नंतर ती म्हणते की मला कळत नाहीये अगं नमुताईचं काय चाललंय? आता आकाश सरांनी मला सांगितलं की नमुताई त्यांच्यावर खूप चिडलीये, त्यांचे काल भांडण झाले. तेव्हा मग ती म्हणते की हो अगं काही कळायलाच मार्ग नाहीये, यावेळेला खूप राग धरून बसलीये, मी पण तिला समजावतोय परंतु ती समजावण्याचं कळतच नाहीये तिला काही, नुसती यावेळेला राग धरून बसलीये, नेहमी इतकी समजूतदारपणे वागते, यावेळेला काय झालं तिला कोणास ठाऊक. तेव्हा ईश्वरी म्हणते की आई आता एक गोष्ट आणखी आहे, ती म्हणजे की तिला टेन्शन येऊ शकतं, तू प्लीज तिला जरा समजाव, कारण की ना घरात बोलणं चालू आहे आणि लग्नालाही पुढे ढकलावं लागणार आहे, त्यामुळे आता हे तू तिला समजाव, त्याचा तिला रागच येईल. सुप्रिया म्हणते की हो तू चिंता करू नकोस, मी बघते काय करायचं ते. नंतर आता ईश्वरीलाही त्याची काळजीच वाटत असते आणि सगळी मुलं आता गाडी थांबवल्याबरोबर गाडीतून उतरायला लागतात आणि सगळे एक एक उतरून म्हणतात की अरे हे घर आहे पा तुझं, इतकं मोठं घर? तेव्हा मग अर्णव म्हणतो की एक मिनिटं, मी तुला सांगितलं होतं ना अजिबात गडबड करायची नाहीये, हळूहळू सगळ्यांनी आवाज न करता आतमध्ये यायचे, समजलं? कोणीही कसलीही दंगामस्ती करायची नाहीये आणि चला आतमध्ये चला. तेव्हा मग लगेचच एक मुलगी म्हणते की काय रे दादा, तू तर सारखं सारखं आम्हाला गप्पच बसायला सांगत असतोस, आम्हाला काही बोलायला सांगत नाही का? तेव्हा तो म्हणतो की देणार बोलायला देणार, पण आत्ता जास्त बडबड करायची नाही आणि गप्प बसायचं. काय करायचं? फोल्ड युअर हँड्स असं म्हणून तो त्यांना बोलायला लागतो. तेव्हा ते पोरं म्हणतात की म्हणजे दादा हाताची घडी आणि तोंडावर बोट, बरोबर ना? तेव्हा मग तो म्हणतो हां तेच ते, चला आता गपचूप आतमध्ये. तसं करून मग ईश्वरी आता लाडू वळत असते आणि ती प्रसाद अगदी मनापासून बनवत असताना तिकडे लहान मुलं येतात, आतमध्ये शिरत असतात. तेव्हा अर्णव त्यांना थांबवून म्हणतो एक मिनिटं, इथेच थांबा सगळ्यांनी, पुढे यायचं नाही, इकडे सगळ्यांना तुम्हाला थांबायचं आहे. तेव्हा मग लगेचच तो म्हणतो की दादा अरे मला कळत नाहीये, तू ना अशी गडबड का करतो? तेव्हा ईश्वरी तिथे येते आणि म्हणते की एक मिनिटं, सगळ्यांनी शांत बसायचे. आणि तेवढ्यातच ईश्वरी म्हणते की गप्प बसा, सगळ्यांना रामनवमीचे प्रसादाचे लाडू खायचेत ना? तेव्हा सगळे हो म्हणून पळत जातात आणि किचनमधून लाडू उचलत असतात. तेव्हा अर्णवला ती म्हणते की सर जरा थांबा तुम्ही, आणि मुलांनाही म्हणते की मुलांनो जरा थांबा, हा नैवेद्य आहे, पूजा झाला नैवेद्य झाला की तुम्हाला नक्की देणार, आता सगळ्या जणांनी इथे गपचूप बसा, बघूया सगळ्यांनी. बाहेर अर्णव त्यांना बाहेर रागाने काढत असतो, सगळ्यांना गप्प करत असतो. तेव्हा मग एक मुलगा विचारतो की मला सांगा ताई, तुम्हाला पण असेच गप्प करत असतात
का काही बोलू देत नाही का तेव्हा ईश्वरी हसत बघायला लागते. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे ईश्वरी अर्णवला एक प्लॅन सांगते. ती म्हणते की 1 मिनिट अर्णव सर, एक गोष्ट करायची आहे. तुम्ही आता राकेशचा जो फोन आहे तो हवालदाराने परत दिलाय आणि तो फोन आता चार्ज करून ठेवला असेल आणि ताईने परत दिला असेल जीजूला. मग एक काम करा, तुम्ही ना एक बनावटी सिम कार्ड आहे, म्हणजेच आपल्या खोलीमध्ये दुसरं सिम कार्ड आहे राकेशसाठी आपण वापरणार होतो, ते त्या नंबरवरून राकेशच्या फोनवरती फोन करा आणि मग पूजेमध्ये